हॅलो मित्रांनो, आज आपण स्पीड ब्रेकरविषयी माहिती घेणार आहोत. स्पीड ब्रेकरवरती गाडी कशी चालवतात, स्पीड ब्रेकरवरती गाडी कशी कंट्रोल करतात, कुठल्या गिअरला स्पीड ब्रेकर कव्हर करावा लागतो, तर या सर्व आपण या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. तर मित्रांनो, आपल्यासोबत आज एक विद्यार्थी आहेत. नाव काय तुमचं? बंटी राजपूत. तर आज आपल्याला स्पीड ब्रेकरवरती गाडी कशी चालवतात या ठिकाणी आपल्याला करून दाखवणार आहेत. तर चला तर स्टार्ट करूया. स्पीड ब्रेकरवरती गाडी कशी चालवतात. मित्रांनो, समोर तुम्हाला स्पीड ब्रेकर दिसत आहे. तर आपण स्पीड ब्रेकरवरती प्रॉपर गाडी कशी चालवायची ही या ठिकाणी सांगणार आहोत. चला तर स्टार्ट करा. क्लच आणि अर्धा एक्सिलेटर थोडासा हे घेतला, गाडी झाली स्टार्ट. थोडीशी पळवा गाडीला. 2 नंबरचं गेट टाका, परत पळवा. आता रेस कमी करा पहिले आणि हलकासा ब्रेक टच करा आणि पूर्ण क्लच दाबा. ब्रेक प्रॉपर पूर्ण दाबायचा नाही मित्रांनो, गाडी ही चालत राहिली पाहिजे. आता क्लच सोडा, परत पूर्ण टायर मागचा फास्ट झाला, क्लच सोडा. अगदी पूर्ण क्लच सोडू नका. स्टेरिंग बॅलन्स सरळ करा, परत रेस कमी करा, पुन्हा ब्रेक आलाय. परत तसं सेम हळूहळू क्लच आणि हळूहळू एक्सिलेटर याला हॉर्न वाजवा. ओके, चालत राहा. थोडंसं मोशन घ्या गाडीला. 3रा गिअर बघा, 30च्या स्पीडला आपण 3रा गिअर शिफ्ट केला. तर आता अगदी हळूहळू आपल्या गाडीला वेग येत आहे. आता बघा 40चा 50चा स्पीड झाला, आपण 4था गिअर घेऊ. हे बघा 4था गिअर घेतला, परत चाललं बघा पुढे हळूहळू. समोर ब्रेकर दिसतंय. आता आपण 4थ्या गिअरला आहे, जवळजवळ 50-60च्या स्पीडला. तर सुरुवातीला आपण पहिले ब्रेक दाबू. सुरुवातीला आपण पहिले ब्रेक घेतला आणि नंतर स्पीड कमी झाला म्हणून क्लच घेतला आहे. नंतर 20चा स्पीड झाला म्हणून 2रा गिअर. परत हळूहळू क्लच सोडला आणि परत गाडी स्पीड घेतली. घ्या स्पीड घ्या. परत स्पीड वाढला म्हणून गिअर वाढवला आहे. चालू द्या. परत 4था गिअर, थोडासा स्पीड वाढला गाडीचा म्हणून. बघा मित्रांनो, लक्ष घ्या. गाडी चालवत असताना कधी तुम्हाला अलर्ट राहायचं आहे आणि अलर्ट राहूनच गाडी चालवा. समोर रस्त्यावरती खड्डे, ब्रेकर, नवीन रोड जरी बनवलेला असला तर त्या रोडवरती खड्डे असू शकतात. कारण नंतर अचानक कुठं गड्डा पडलेला असतो, ब्रेकर असते. तर या सर्व गोष्टी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर एकदम लाईट ब्रेक त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, मला समोर ब्रेकरचं चिन्ह दिसतंय, सिम्बॉल दिसतं, म्हणजे याचा अर्थ समोर ब्रेकर आहे. बघा मित्रांनो, असं ब्रेकरचं चिन्ह दिसल्यानं लगेच आपल्याला अलर्ट राहायचं आहे आणि हळूहळू ब्रेकवर लक्ष घ्यायचं आहे आणि ब्रेक स्पीड कमी करून गिअर कमी करायचं आहे. परत 5 झाली गाडी पूर्ण ब्रेकर, हळूहळू क्लच सोडला, परत गाडी पुढे घेतली. पुन्हा तुम्हाला स्पीड ब्रेकर दिसत आहेत. ब्रेकवर लक्ष घ्या. अगदी हळूहळू ब्रेक केलेला आणि क्लच सोडला, परत चालले कंटिन्यू केले. का? कारण आपला सेकंडच गिअर होता मागच्या ब्रेकरला. आता परत स्पीड घेतोय आपण आणि 3रा गिअर घेऊ. परत स्पीड वाढला, 4था गिअर घेऊ. बघा अचानकच आपल्याला ब्रेकर दिसलंय आणि आता काय करू आपण, ब्रेक लावू पहिले हळूहळू आणि मग गाडी ठिकाणी क्रॉस झाली. चाल द्या. बघा समोर ब्रेकर दिसते. परत क्लच आणि ब्रेक लावा. ओके, 10 बाजूला टोटल आहे. तर आपण आता फर्स्ट गिअर घेऊ. फर्स्ट गिअर घेतला आपण, हँड ब्रेक रिलीज करा. बघा आता अगदी हळूहळू क्लच सोडा आणि सोबत एक्सिलेटर घ्या. हे बघा आपली गाडी निघालेली आहे. तर आपण आता समोर स्पीड ब्रेकर जवळच आहे, तर आपण जास्त रेस देऊ नये, आहे तशा स्पीडला ठेवू. पहिल्या गिअरला आपली गाडी चालली आहे. बघा मित्रांनो, 20च्या रेंजमध्ये आपल्याला स्पीड पाहिजे, तर तुमची गाडी ब्रेकर कव्हर करते. बघा आपला हळूहळू ब्रेकर कव्हर झाला आणि समोर टर्न पण आला आहे. थोडा आपण एक्सिलेटर घेऊ हलकासा, कारण आपली गाडी खूप स्लो आहे. आणि सेकंड गिअर पण घेऊ. मित्रांनो, आपण टर्न याच्या अगोदर गिअर पण शिफ्ट केला आणि हळूहळू टर्न घेतोय. बघा समोर पुन्हा ब्रेकर आलं, तर आहे तसा स्पीड ठेवू, आपण रेस नाही देऊ.
अगदी हळूहळू आपली गाडी या ठिकाणी क्रॉस झाली. तर परत आता पुन्हा आपण ॲक्सिलेटर देऊ. गाडी पळवा. तिसरा गिअर. मित्रांनो आपली गाडी जवळजवळ 43च्या रेंजला पळते आणि समोर काय दिसतं तुम्हाला ब्रेकर दिसते. तो सर्वात प्रथम तुम्हाला ब्रेक मारायचा आहे. ब्रेक दाबा, नंतर क्लच. आता बघा स्पीड कमी झाल्यामुळे आपण गिअर कमी करू. दुसरा गिअर घेतला या ठिकाणी आणि अगदी हळूहळू आपली गाडी कव्हर झाली. समोर वळण आहे तर आपण गाडी पळवू नये, हळूहळू चालावे. आहे तशा स्पीडला चाला. पुन्हा तुम्हाला समोर मला वाटतं ब्रेकर दिसतंय, तर आता परत आहे तशा स्पीडला ठेवा गाडीला. गाडी पळवू नका. परत क्लच आणि ब्रेक. पहिले क्लच घेतला आणि नंतर ब्रेक घेतला. का? कारण आपली गाडी स्लो आहे. पहिल्या आणि दुसऱ्या गिअरला चालत असताना तुम्हाला पहिले क्लच दाबून नंतर ब्रेक घ्यायचं आहे. आता बघा समोर पूर्ण रस्ता खाली दिसतोय आपल्याला, तर आपण थोडंसं गाडी पळवू आणि तिसरा गिअर घेतला आहे. आता आपल्या गाडीला वेग येत आहे, तर आता आपण चौथा गिअर घेऊ. चला बघा मित्रांनो, समोर ब्रेकर दिसतंय आणि आपली गाडी चौथ्या गिअरला चालली आहे. तर आपण पहिले ब्रेक दाबूया. पहिले ब्रेक घेतला याने. ब्रेक घेतल्याच्या नंतर क्लच आणि सेकंड गिअरला गाडी घेतली. आता हळूहळू आपण ब्रेकर पास करू. मित्रांनो जेवढं शक्य होईल तेवढं गाडी ब्रेकरच्या अगोदरच कंट्रोल करा आणि गिअर पण कमी करा अगोदरच ब्रेकरच्या. नाहीतर आपण काय करतो, ब्रेकर पास करत असताना किंवा ब्रेकर पास झाल्याच्यानंतर गिअर कमी करतो, तर त्यावेळेस तुमची गाडी ही तिथं वेग कमी होऊन बंद पडू शकते, काहीतरी होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला अगोदरच गिअर कमी करायचा आहे आणि अगोदरच ब्रेक करायचं आहे ब्रेकरच्या अगोदर. तेव्हा तुमची गाडी त्या ठिकाणी कव्हर होणार आहे. समोर ब्रेकर दिसतंय पुन्हा. आपण आता पहिले ब्रेक घेतला आहे, हळूहळू एकदम लाईट ब्रेक घेतला आणि आपली गाडी बघा वेग कमी होतोय. आपल्या 20च्या स्पीडला आलो म्हणून आपण काय केलं, सेकंड गिअर शिफ्ट केला आणि अगदी हळूहळू गाडी क्रॉस होते. आहे तसा स्पीड आहे आपला. आपण स्पीड घेतला नाही गाडीला, कारण टर्नमध्ये गाडीला स्पीड घेऊ नये. पुन्हा ब्रेकर पण होतं आपलं.